नेक्स्ट पॉइंट, वेलकम बॅक अगेन. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा शेवटचा जो पॉइंट आता आहे तो आहे स्टोक्स लॉ. स्टोक्स काय म्हणतो का, इन 1845 सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स stated the law which gives the viscous force acting on a spherical object falling through a viscous medium. तर आपल्याला बाळांनो या ठिकाणी दाखवलेला एक स्पियर आहे. आता हा स्पियर कसा आहे तर तो विस्कस मीडियम मधून फ्लो होतो. कुठून? विस्कस मीडियम मधून. सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स यांनी आपल्याला एक लॉ सांगितला विस्कस फोर्सच्या बाबतीमध्ये, जो स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती काय होतोय, ऍक्ट होतो. सो दिस इज अ स्पेरिकल ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू अ विस्कस मीडियम. हा स्पियर आहे आणि या ठिकाणी असणारे त्याच्या जाणाऱ्या ज्या फ्लो लाईन्स आहेत आणि याच्यामध्ये हा एफ व्ही विस्कस फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतो. म्हणजे 1845 मध्ये सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स याने आपल्याला एक लॉ मांडला विस्कस फोर्सच्या बाबतीमध्ये. आणि हा विस्कस जो फोर्स आहे तो कशावरती ॲक्ट होतोय तर स्पेरिकल ऑब्जेक्टवरती, की फॉलिंग थ्रू विस्कस मीडियम. ओके, आता नेक्स्ट आपल्याला पुढं जो आहे तो काय बघायचा आहे तर त्याचा असणारा स्टोक्सचा लॉ पाहायचा आहे. आता काय आहे बघा स्टोक्सचा लॉ. The viscous force Fv acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to the radius of the sphere r and its velocity v to the fluid and coefficient of viscosity eta of the fluid. So Fv is directly proportional to eta rv. आता काय म्हटलेलं आहे, असणारा जो विस्कस फोर्स Fv आहे जो त्या स्मॉल स्पिअरवरती ॲक्ट होतो. कसल्या स्मॉल स्पिअरवरती, की फॉलिंग थ्रू विस्कस मीडियम. जो स्मॉल स्पिअर आहे तो विस्कस मीडियममधून फॉल आउट होतोय, त्याच्यावरती जो विस्कस फोर्स ॲक्ट होतो हा कसा आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्पिअर. त्याची जी असणारी रेडियस आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि इट्स व्हिलॉसिटी आणि त्याच्यामध्ये असणारी त्याची जी व्हिलॉसिटी आहे त्याला सुद्धा कसा आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अँड कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इटा ऑफ द फ्लुइड. ओके, तर बघा हा जो विस्कस फोर्स आहे, आता इथं आपण डायग्राम बघितली एफ हा जो दिसतो हा विस्कस फोर्स कसा आहे, विच इज ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्पियर. त्याची असणारी जी रेडियस आहे स्पियरची, याची असणारी रेडियस त्याला तो विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि ती काय हो, रेडियस ऑफ द स्पियर बरोबरच इट्स व्हेलॉसिटी थ्रू द फ्लुइड. त्या फ्लुइड मधून असणारी त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्याला सुद्धा असणारा हा विस्कस फोर्स आहे तो कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि की कोणत्या टर्मला आहे तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा ऑफ द फ्लुइड. सो विस्कस फोर्स Fv इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा. आर म्हणजे रेडियस ऑफ द स्पियर आणि v म्हणजे व्हेलॉसिटी. आता इटा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आपण हे कालच्या लेक्चरला बघितलेलं होतं. तर याच्यामध्ये स्टोक्सचा हा लॉ आहे, काय आहे द विस्कस फोर्स Fv ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर. कोणता स्पियर? फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम. जो विस्कस मीडियम मध्ये फॉल आउट झालेला आहे तो कसा आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्पियर. मगाशी जी डायग्राम आपण बघितली त्याचा असणारा जो रेडियस आहे त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणखी कसं आहे इट्स व्हेलॉसिटी. कुठली व्हेलॉसिटी? त्या असणाऱ्या स्पियरची, की थ्रू विच फ्लुइड, की ज्याच्यामधून तो फ्लुइड मधून ती व्हेलॉसिटी आहे. अँड कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा. आणि ते कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इटा ऑफ द फ्लुइड. सो विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा आरव्ही. कशाच्या स्टेटमेंट नुसार आपण लिहितोय? स्टोक्सचा लॉ आहे. कोण स्टोक्स? सन इन 1845. इन 1845 त्याच्यामध्ये त्याने आपल्याला काय सांगलेलं होतं सर जॉर्ज गॅब्रियल यांनी, तर विच गिव्स द लॉ इन विच विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम. त्याच्यामध्ये आपण ती डायग्राम पण पाहिली, की डायग्राममध्ये काय मध्ये आहे तो स्पियर ज्याची रेडियस आर इतकी आहे आणि साईडून जाणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो फ्लो लाईन्स किंवा त्या स्ट्रीम लाईन्स असं म्हणतो. मग त्यांचं स्टेटमेंट काय होतं? द विस्कस फोर्स म्हणजे कोणता हो? Fv. बघा त्या स्पियरमध्ये बघा आहे का या ठिकाणी असणारा फोर्स. ओके, हा कोणता आहे? विस्कस फोर्स आहे, जो इथं आता ॲक्च्युली आपण डाउनवर्ड डिरेक्शनमध्ये दाखवलो.
मग याचं स्टेटमेंट बघा इथं दिलेलं आहे. काय आहे स्टेटमेंट? द विस्कस फोर्स एफ व्ही ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर. हे बघा स्मॉल स्पियर कुठं आहे हो? बघा हा स्पियर आहे. ओके, याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा एफ व्ही जो इथे दिसतोय बघा बरोबर. मग हा फोर्स कसा आहे? द विस्कस फोर्स एफ व्ही ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम. आता बाळानो, तो स्मॉल स्पियर कशामधून फ्लो होतोय, फॉलिंग होतोय? विस्कस मीडियममधून. तो कसा आहे हो फोर्स? इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्पियर आर, इट्स व्हिलॉसिटी थ्रू द फ्लुइड, ज्याची व्हिलॉसिटी व्ही इतकी आहे, अँड कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा, आणि त्याची कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय म्हणतो आपण? इटा ऑफ द फ्लुइड. म्हणून दिलेल्या स्टेटमेंटनुसार आपण काय लिहू शकतो? सो विस्कस फोर्स एफ व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इटा आर व्ही. म्हणून आपण काय म्हणू शकतो? विस्कस फोर्स एफ व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इटा आर व्ही. आता हे बघा, कुठलाही फॉर्म्युला लिहित असताना जर त्याच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल असं जर असेल तर ते आपल्याला इज इक्वल टू करावं लागतं. आणि इज इक्वल टू करायचं म्हणजेच काय? ते बॅलन्स करावं लागतं. मग बॅलन्स करण्यासाठी सम कॉन्स्टंट हॅज टू बी टेकन. आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट घ्यावे लागतात, मानावे लागतात. ओके, सो द इम्पिरिकल ऑब्टेन्ड कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी 6π. म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे इम्पिरिकल ऑब्टेन्ड जे आहे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आपण त्याला म्हणतो, ते किती घेतलं आपण? कॉन्स्टंट 6π इतकं घेतलं. मग आता रिलेशन काय होणार फॉर्म्युला? सो एफ व्ही इज इक्वल टू 6π इटा आर व्ही. ओके, आणि एकदा सांगतो बघा, आपण काय म्हणतो बाळांनो? हा जो असणारा विस्कस फोर्स आहे विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? रेडियस ऑफ द स्पियर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. कुणाची व्हेलॉसिटी? थ्रू द फ्लुइड. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी असं आपण म्हणतो. म्हणजे एफ इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू काय म्हणतो आपण? इटा आर व्ही. आता याच्यामध्ये जे इम्पिरिकल ऑब्टेन्ड कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनॅलिटीचं, ते काय म्हणतो आपण? 6π. म्हणजे इथं काहीतरी आपण कॉन्स्टंट घेतली, त्याला आपण इम्पिरिकल कॉन्स्टंट असं म्हणतो. तो काय घेतला? 6π असा घेतला. सो असणारा जो विस्कस फोर्स आहे एफ व्ही इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह आपण काढून टाकलं म्हणजे काय होईल बघा? एफ व्ही इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट घेतला, तो काय आहे? 6π इटा आर व्ही. आता बऱ्यापैकी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हा 6π कॉन्स्टंट का? तर हे लक्षात घ्या, स्टोक्स न हे काय केलं? एक रिलेशन फाइंड आउट केलेलं आहे. इम्पिरिकल रिलेशन आपण असं त्याला म्हणतो. हे रिलेशन फाइंड आउट करत असताना काहीतरी कॉन्स्टंट, आता जसं की आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी म्हणतो, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर, बरोबर आहे का? मग आता हे जे जसं आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो कॅपिटल जीची किंमत, किंवा या ठिकाणी इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ आपण काय म्हणतो? विस्कोसिटी म्हणतो. तसं इथं पण सुद्धा आपण काहीतरी कॉन्स्टंट घेतला आहे, आणि तो कॉन्स्टंट म्हणजे कोण आहे? 6π. तो कॉन्स्टंट कोण आहे? 6π. म्हणून त्याच्यामध्ये असणारं विस्कस फोर्स जे आहे ते विस्कस फोर्स काय होईल? एफ व्ही इज इक्वल टू 6π इटा आर व्ही. ओके, हा एफ व्ही म्हणजेच काय आहे बाळांनो? विस्कस फोर्स. बघा, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय भेटला? 6π इटा आर व्ही. काय अडचण आहे का याच्यामध्ये? आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे? टर्मिनल व्हेलॉसिटी बघायचं आहे. ओके, टर्मिनल व्हेलॉसिटी काय म्हटलं बघा? Viscous force Fv directed upwards, its magnitude goes on increasing with increasing its velocity. आता विस्कस फोर्स Fv, आता इथं तुम्हाला डाउनवर्ड डायरेक्शन दिसेल, बरोबर आहे का? आता विस्कस फोर्स Fv डायरेक्टेड अपवर्ड्स, इट्स मॅग्निट्यूड गोज ऑन increasing with increasing its velocity. समजा त्याची जर व्हेलॉसिटी वाढली तर त्याचा असणारा मॅग्निट्यूड सुद्धा काय होत जातं? वाढत जातं. So viscous force Fv directed upwards, its magnitude goes on increasing with increasing its velocity. Second काय म्हटलं बघा? Gravitational force or its weight Fg directed upwards. बघा, त्याचा असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे किंवा त्याचं वेट आहे ते डायरेक्टेड कुठं असणार आहे? डाऊनवर्ड्स असणार आहे. म्हणजे वेट कुठं ऍक्ट होतं? डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतं. आता ह्याच्यामध्ये असणारा समजा एखादा फोर्स असेल, तो कुठं असेल? अपवर्ड. आता त्याची डायग्राम वगैरे आपल्याला पुढे दिलेली आहे, ते बघायचं.
आता टर्मिनल व्हेलॉसिटी आपण म्हणतो. टर्मिनल व्हेलॉसिटीमध्ये काय काय म्हटलं आपण. समजा एखादा स्पियर आहे, हा स्पियर आहे, हे संपूर्ण जे आहे ते समजा काहीतरी विस्कस मीडियम आहे, लिक्विड वगैरे असेल. हा स्पियर जो इथं आहे याच्यावरती दोन प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात. एक आहे अपथ्रस्ट, त्याला आपण एफ यू असं म्हणू. त्यानंतर दुसरा आहे व्हिस्कस फोर्स, त्याला आपण एफ यू असं म्हटलं. आता याच्यावरती बाळांनो वेट ॲक्ट होतं. ते वेट म्हणजेच काय आहे बघा, एम जी. वेट म्हणजे काय म्हणतो आपण, एम जी म्हणजे डाऊनवर्ड फोर्स. सो कन्सिडर अ स्पियर ऑफ मास एम, छोटा एम. लेट रो बी द डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड, सिग्मा बी द डेन्सिटी ऑफ दॅट sphere. So therefore whenever the sphere which is in a viscous medium there are some forces. पहिला फोर्स काय सांगितला, विस्कस फोर्स एफ व्ही, जो कुठं आहे डायरेक्टेड अपवर्ड्स. हे बघा हा इथं दाखवलेला, हा विस्कस फोर्स एफ व्ही तो कुठं आहे अपवर्ड डिरेक्शनमध्ये. त्यानंतर काय म्हटलं बघा, इट्स मॅग्निट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याचं असणारं मॅग्निट्यूड वाढत जातं. कधी, विथ इन्क्रीज इन इट्स व्हिलॉसिटी. त्याची व्हिलॉसिटी वाढली तर आणि तरच त्याचं मॅग्निट्यूड वाढेल. सेकंड काय आहे बाळांनो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर इट्स वेट डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. बघा त्याचं असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे कुठं आहे हे बघा डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. आणि थर्ड काय म्हटलेलं आहे, बायन फोर्स ऑर अपथ्रस्ट, त्याला मग आपण म्हणू एफ यू, अपथ्रस्ट फोर्स असल्यामुळे तो कुठं असतो अपवर्ड्स. आता बायन फोर्सबद्दल जास्त बोलणं गरजेचं नाही, तुम्हाला माहिती आहे बायन फोर्स म्हणजे प्लावक बल असं म्हणतो. कोणतीही वस्तू जर तरंगायची असेल पाण्यामध्ये तर ते पाणी त्या वस्तूवरती वरच्या दिशेनं कोणतं बल प्रयुक्त करत असतं, प्लावक बल. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला त्याचं नेट डाऊनवर्ड फोर्स आपण म्हणतो. आता ते नेट डाऊनवर्ड फोर्स कसं असणार आहे, सो नेट डाऊनवर्ड फोर्सला आपण स्मॉल एफ असं म्हणू. ओके, आता त्याच्यामध्ये ॲक्ट असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ जी मायनस त्याच्यामध्ये असणारे दोन वरचे फोर्सेस आहेत. कोणते हो, विस्कस फोर्स आणि कोणता हे अपथ्रस्ट फोर्स. आता हे बघा नेट बॅलन्स्ड फोर्स जर म्हटलं तर काय, जेवढे वरती दाखवलेले बाळांना आपण फोर्सेस आहेत कोणकोणते, अपथ्रस्ट फोर्स आणि विस्कस फोर्स, या दोघांनाही बॅलन्स कोण करत असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, म्हणजे त्याचं वेट असणार ते काय असणार आहे, एम जी. सो देअरफॉर नेट डाऊनवर्ड फोर्स किती असेल हो, तो स्मॉल एफ इज इक्वल टू एफ जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस ही जी वरचे फोर्स आहेत अपथ्रस्ट आणि विस्कस या दोघांची ॲडिशन. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून या दोघांची ॲडिशन आपल्याला काय करायचे आहे, सबस्ट्रॅक्ट करायचे. ओके, ठीक आहे. आता हे बघा, आता आपल्याला पुढं काय करायचं आहे, त्याचा असणारा टोटल डाऊनवर्ड फोर्स काय घ्यायचा, टोटल डाऊनवर्ड फोर्स. आता तो किती असणार बघा, सो टोटल डाऊनवर्ड फोर्स खालच्या दिशेला असणारा एकूण फोर्स किती असतो, टोटल अपवर्ड फोर्स. म्हणजे जेवढा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे तेवढाच कोण असणार आहे, अपवर्ड फोर्स असणार आहे. सो टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. आता टोटल डाऊनवर्ड फोर्स जर आपण म्हटलं बाळांनो तर तिथं वेट ऑफ द स्पियर ऍक्ट होतो आणि ते वेट ऑफ द स्पियर किती असतं, एम जी, म्हणजे त्याचं असणारं वेट इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. कोण कोण आहेत, एक तर आहे अपथ्रस्ट आणि दुसरं आहे विस्कस फोर्स. सो वेट ऑफ द स्पियर एम जी इज इक्वल टू काय आहे बघा, विस्कस फोर्स प्लस अपथ्रस्ट, म्हणजे त्याला आपण बायन फोर्स म्हणू. विस्कस फोर्स प्लस बायन फोर्स. ओके, ठीक आहे. आता वेट ऑफ द स्पियर एम जी, जी आहे असं ठेवलं, जी आहे असं ठेवलं. एम म्हणजे काय, रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. एम इज काय होणार आहे, रो व्ही होणार. एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. त्यातला रो पण तसाच, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर काय असतो, 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे एम जी ची किंमत काय झाली वेटची, 4/3 पाय आर क्यूब रो जी इज इक्वल टू विस्कस फोर्स. आत्ताच आपण ताजं शिकलो, काय आहे विस्कस फोर्स, 6 पाय इटा आर व्ही. हे बघा विस्कस फोर्स 6 पाय इटा आर व्ही. इटा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी प्लस बायंड फोर्स म्हणजे त्याला बॅलन्स करणारा फोर्स, एफ इज इक्वल टू एम जी. त्यातला जी तसाच, एम म्हणजे रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही, म्हणजे एम इज इक्वल टू रो व्ही. तर रो म्हणजे इथं सिग्मा, सिग्मा डेन्सिटी ऑफ दॅट कशाचा, स्पियरचा. तर रो म्हणजे डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड. सिग्मा तसाच बघा, एफ इज इक्वल टू एम जी बायंड फोर्स
FU इज इक्वल टू mg, जी तसंच लिहिला. आता त्याच्यामध्ये m म्हणजे काय, रो इज इक्वल टू मास पर व्हॉल्यूम, m इज इक्वल टू रो व्ही. रोच्या ऐवजी इथं काय घेणार, सिग्मा. आता व्हॉल्यूम व्ही राहिला, व्हीची किंमत काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर 4/3 पाय. आता 6 पाय इटा आरवी मी तिथेच ठेवतो आणि हा 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी मी पलीकडे नेतो. म्हणजे काय होईल बघा, तो पलीकडे गेला तर मायनस. म्हणजे काय होणार, 6 पाय इटा आरवी इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी, हे पलीकडे गेलं म्हणजे काय होणार, मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. सो 6 पाय इटा आरवी ॲज इट इज, हे बघा 4/3 पाय आर क्यूब जी, 4/3 पाय आर क्यूब जी कॉमन घेतलं, राहणार काय, रो मायनस सिग्मा. म्हणजे दोन्ही डेन्सिटीज आहेत. सो मी इथं व्हेलॉसिटी तसंच ठेवलं, 6 पाय इटा आर मी पलीकडे घेतला, कुठे जाईल, डिनॉमिनेटर मध्ये जाणार आहे, इट गोज टू द डिनॉमिनेटर पार्ट. सो द व्हेलॉसिटी, कोणती व्हेलॉसिटी म्हणते बघा आपण, टर्मिनल व्हेलॉसिटी. ती काय भेटेल, सो टर्मिनल व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू 2 2 आर 4, 2 3 आर 6, म्हणजे इथं 2 राहणार आहे न्यूमरेटर मध्ये, 3 into 3 9 आलं, पाय पाय गेट कॅन्सल टू वन अनदर, आर क्यूब आहे आणि इथं सिंगल आर आहे, म्हणजे हा आर इथल्या आर क्यूबला काय करेल, एक आर कॅन्सल होईल, म्हणजे न्यूमरेटर मध्ये आर स्क्वेअर राहतील. हे बघा हा जी तसाच राहील, सिग्मा मायनस रो मायनस सिग्मा ॲज इट इज अपॉन इथं काय राहिलेलं होतं, इटा, ते आहे असं, बाकीचं सगळ्या टर्म कॅन्सल झाल्या. म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी काय भेटते, व्ही इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर जी इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अपॉन इटा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द स्फिअर विच इज इन अ फ्लुइड मीडियम. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी फाइंड आउट करायचे. कुठे आहे रे ती, छेदामध्ये, त्याला इकडे घ्या अंशामध्ये, मग व्हीला पलीकडे न्या छेदामध्ये जाईल, म्हणजे काय होणार सांगा. सो इटा इज इक्वल टू, हे मी इटा इकडे घेतलं आणि व्ही पलीकडे घेतो, सो इटा इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर जी, बघा आर स्क्वेअर जी आहे असा, हा रो मायनस सिग्मा, मध्ये कोण आहे, रो मायनस सिग्मा अपॉन व्ही. सो इटा इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन व्ही. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, हे कशाचं एक्सप्रेशन आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ते कशाचं एक्सप्रेशन आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ओके, धन्यवाद.